नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना आता 7,000 रुपये महिना मिळणार आहे. तर ही बातमी अगदी खरी आहे, कारण महाराष्ट्र शासनाने हा राजपत्र म्हणजेच गॅझेट काढलेला आहे. या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. आता इथे राज्य सरकार नेहमीच आपला विचार करत आहे. केंद्र सरकारकडून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना आहे, परंतु आता ती योजना त्यामध्ये 3,000 रुपये हप्ता मिळत आहे. 65 वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. परंतु आता महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने ही नवीन योजना आखली आहे, जेणेकरून जे राज्य सरकारच्या माध्यमातून जे वयोवृद्ध लोक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना महिन्याला 7,000 रुपये मदत मिळणार आहे. ही नागरिकांसाठी खास नवीन योजना आणली आहे. वाढत्या वयासोबत जी काही आर्थिक मदत मिळण्यासाठी किंवा औषध पाणी असू द्या किंवा विविध सेवा सुविधा घेण्यासाठी इथे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत, कारण इथे जे काही महाराष्ट्र शासन राजपत्र आहे ते सुद्धा जोडलेलं आहे. तर इथे महाराष्ट्र विधानसभा नुकतीच पार पडली. विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयके इथे देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकते ते महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी प्रस्थापित करण्यात आलेली खालील विधेयके महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर इथे जे काही बिल आहे किंवा जे काही गॅझेट आहे ते पूर्णपणे इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे अंमलात आणावी ते तात्काळ अंमलात आणावी या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे, तो तात्काळ अंमलात आणावी. तर इथे राजपत्र देण्यात आले आहे. व्याख्या काय तुम्ही पाहू शकता. इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती यांच्यासाठी असणार आहे. पात्रता लक्षात घ्या. 65 वर्ष आहे, ज्यांना कोणीही सांभाळत नाही किंवा सोयीसुविधा नाही, त्यासाठी राज्य शासनाने हा इथे निर्णय घेतलेला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास 5 लाख रुपयेपर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान. ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस यांचा सांभाळ करीत असल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन. आता हे महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे व इथे उद्देश व कारणे यांचे निवेदन, कारणे जे काही त्यांचे निवेदन सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे. वयोवृद्ध, त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि कोणी आर्थिक मदतही करत नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजने रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटांमध्ये 50% आणि 65 वर्षावरील वय असलेल्या पुरुषांना प्रवाशांना 50% तिकिटांमध्ये सवलत दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण, त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेली योजना अपुरी आहे, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे या विधेयकाचे मुख्य आदेश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व इथे जेव्हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सुरू होतील नक्कीच इथे आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्यांना आता महिन्याला 7,000 रुपये नक्कीच सरकार मदत करणार आहे. जर कोणाला ही GRची प्रत किंवा हे पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा खाली की GR म्हणून, किंवा ज्येष्ठ नागरिकांनाही ते माहिती पाहिजे असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जेव्हा अर्ज सुरू होतील, लवकरच याबाबत अर्ज सुरू होतील, ऑफलाईन असो ऑनलाईन असो अर्ज सुरू होतील, आपल्या चॅनलवरती ही संपूर्ण माहिती असणार आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा
काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.